नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30 वाचन बसानंतर अर्धा तास लेखकाचा खास मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यानंतर आपल्या सोबत जोडले जाणार आहेत या कथेचे लेखक, मोराची बायको या पुस्तकाचे लेखक किरण येले सर. काव्य, कथा, पटकथा, ललित लेखन, नाटक अशा वेगवेगळ्या लेखन प्रांतामध्ये मुसाफिरी करणारे किरण येले सर 2000 साली चौथ्यांच्या कविता हा पहिला संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. त्यातली एक कविता आम्ही चिल्लर सुट्टे पैसे ही कविता 23 भाषांमध्ये त्यांची अनुवादित झाली. त्यानंतर बाईच्या कविता हा कविता संग्रह आला, मोराची बायको हा कथासंग्रह आला आणि आत्ता नुकताच तिसरा डोळा नावाचा कथासंग्रह त्यांचा आलाय. 20 वर्षांच्या या मोठ्या कालखंडामध्ये असं वेगवेगळ्या जॉनरचं लेखन त्यांच्याकडून घडलंय. पुढच्या काही मिनिटातच ते आपल्याला जॉईन होत आहेत. सर नमस्कार. माईक ऑफ आहे सर तुमचा. ओके, हा येतोय. नमस्कार. हो 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 नमस्कार सर. सर आर्ट सर्कलच्या 30 वाचन वसामध्ये मनापासून स्वागत तुमचं अर्धा तास लेखकाचा खास मध्ये. धन्यवाद. आणि तुम्ही इतकं सुंदर वाचन केलंय त्याच्यामुळे मला खूपच आवडलेलं आहे. ते मी सगळे तुमचे असलेले हल्ले ते पाहवी मुलंच खूपच सुंदर करतायत आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही फक्त अभिवाचनाकडे लक्ष न देता सगळा अँबियन्स जो आसपासचा जो क्रिएट करता तो इतका अप्रतिम आहे आणि त्याच्यामागे काहीतरी थॉट आहे, खूप मेहनत आहे. त्यामुळे मी वाचकांना सांगेन की ही फक्त कथा ऐकली असेल तर तुम्ही इतरही कथा सगळ्या ज्या मागच्या घडलेल्या आहेत, झालेल्या आहेत, वाचलेल्या आहेत त्या ऐका आणि पुढच्या पण ऐका. खूप सुंदर चालू आहे कार्यक्रम. येस, थँक्यू. आत्ताच म्हणजे आपल्या मुलाखतीचा सेशन सुरू झाल्यानंतरच पहिलीच प्रतिक्रिया आली आहे पल्लवी कोटकर यांची. पुस्तक कधी एकदा वाचेन असं होतंय. वा वा. सर गप्पांना आपण सुरुवात करूया. लोक एक एक जॉईन होत आहेत आपल्याला. होय 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 चालेल. तुमचा 20 वर्षाचा सर लेखन काळ आहे, 2000 सालापासून सुरू झालेला. या प्रवासाच्या सुरुवातीपासून आम्हाला ऐकायचंय, कारण या संपूर्ण प्रवासामध्ये 20 वर्षांच्या या कालखंडामध्ये तुम्ही खूप संख्यात्मक दृष्ट्या खूप नाही लिहिलं, पण जे मोजकं तुमच्या हातून घडलं ते इतकं अफाट आणि अप्रतिम आहे की इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मला जरूर सांगायचंय की यातली प्रत्येक गोष्ट विकत घेऊन जरूर वाचा. या तुमच्या सगळ्या लेखन प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायचंय. लेखन प्रवास म्हणजे मी मुळात लेखक नाही, लेखक नव्हतो आणि अजूनही मी मानत नाही. आणि मला असं वाटतं की लेखक हा फक्त तो लिहितो तो क्षण लेखक असतो. आपण काही 24 तास कोणी लेखक नसतो. मी पूर्वी कबड्डी खेळायचो किंवा इतर गोष्टी करायचो आणि एक काही अनाहूत क्षणी असा मी या लेखनाकडे वळलो, कविता लिहू लागलो आणि अरुण म्हात्रे आणि यासारख्या लोकांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी मग ते आम्ही चिल्लर वगैरे कविता खूप महाराष्ट्रभर प्रसारित झाली आणि मग कवी म्हणून लोक ओळखू लागले. त्यानंतर मग मी वाचन करत होतो. वाचन करताना मला काही कथा ज्या आवडलेल्या होत्या त्यांचा अनुवाद करू लागलो मी आणि अनुवाद करता करता मला कदाचित ते स्टोरी टेलिंगचं तंत्र कळलं असावं आणि तेव्हा एक काहीतरी कथा लिहिली पहिली आणि आनंद अंतरकर जे आहेत हंसचे त्यांना पाठवली. एक गुस्ताखी केली मी की एवढ्या मोठ्या अंकाला पाठवले आणि माझ्या आश्चर्य म्हणजे मला खूप आश्चर्य की ती पहिलीच कथा स्वीकारली गेली आणि हंसमध्ये नंतर सगळ्या माझ्या कथा हंसमध्ये
येऊ लागल्या, रुजू होऊ लागल्या. पण असं पण झालं, या सगळ्या कथा 2007 पासूनच्या लिहिलेल्या आहेत आणि ते लिहायला मला खूप वेळ अवधी लागतो. त्यामुळे भाराभार कथा लिहिण्याचं मला जमतही नाही. ती मांडणी करून वगैरे असं ठरवून नाही जमत. मला कवितेसारखीच जी कथा आहे ते सुचते तशी लिहित जातो आणि मला पुढे कळलं नाही काही कॅरेक्टर पुढे, ते पात्र, कथेतील पात्र पुढे काय करेल, तर मग ती कथा अडकून पण राहते. आणि तसा प्रवास सुरू झाला, कवितेकडून कथेकडे गेलो, मग कथेकडून मग एक मंटोच्या कथा वाचल्या मी आणि मग मंटोच्या कथा वाचून मी हिप्नोटाईज झालो खूप. ते सगळ्या इथे वाचकांना एक मार्गदर्शन होईल म्हणून सांगतो, मंटोच्या कथा आहेत त्या जरूर वाचा तुम्ही. आणि त्यातली टोबा टेक्सिंग नावाची कथा होती. टोबा टेक्सिंग आणि खोलदो या दोन कथा वाचून त्यातलं एक समान सूत्र मला असं वाटलं की त्यात एक समान सूत्र आहे की त्यात खोलदो या कथेमध्ये सिराजुद्दीनची मुलगी हरवलेली आहे आणि टोबा टेक्सिंग कथेमध्ये याचं गाव हरवलेलं आहे. तो पाकिस्तानात गेलाय की हिंदुस्थानात गेलाय हे कल्पना नाहीये टोबा टेक्सिंगला. आणि दोघेही कथापती शोधत असतात. तो त्याचं गाव शोधतो आणि याची मुलगी शोधते, सकीना, जी हरवली जंगलीत पळताना. तिची ओढणी पडली म्हणून ती ओढणी फक्त घ्यायला जाते आणि आलेल्या सगळ्या मागून आलेल्या जमाव त्याला बापाला ढकलत नाही, अशी ती कथा आहे. आणि नंतर जेव्हा सापडतात शेवटी, कथेच्या शेवटी, तेव्हा ती हे दोघेही काही रूढ अर्थाने काही उपयोगाचे नसतात जगासाठी. आणि याचं गाव पाकिस्तानात गेलेलं असतं आणि याला हिंदुस्थानात आणण्याचा फतवा निघालेला असतो. आणि सकीना तर तुम्ही वाचलं असेल तर सकीना तिच्या अंगात, तिच्यावर इतके बलात्कार झालेले असते की तिचा जीव नसल्यासारखंच तिची अवस्था झालेली असते. यामध्ये टोबा टेक्सिंगची कथा वाचून मी खूप हादरलो आणि मला वाटू लागलं की हॉस्पिटल बघावं, वेड्यांचं इस्पितळ. आणि मग मी 1 महिना 2 महिने त्या वेड्यांच्या इस्पितळ आहे तिथे ठाण्याला. तर 2 महिने जवळपास मी दर शनिवार रविवार तिथे जायचो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे बसून राहायचो आणि ते न्याहाळ राहायचो. मला माहित नव्हतं मी कशासाठी जातोय, काय, किंवा डोक्यात काही असं नव्हतं की काय लिहायचं याबरोबर. मला फक्त पाहायला यायचं. मला सोडायला आलेला मित्र तो यायचा सकाळी मला आणि संध्याकाळी घेऊन जाण्यासाठी यायचं. बॅचलर होता, त्याच्या घरी मी, मग आम्ही रात्री चर्चा वगैरे करायचो. आणि तो म्हणाला की तू असं बसून दर शनिवार रविवार येशील आणि असं बसून राहशील दिवसभर यांच्यासोबत, तू पण एक दिवस वेडा होशील, एवढं नक्की खात्रीने सांगू शकतो. आणि तरी पण मला माहित नाही काय व्हायचं. मी असं 1-2 महिने झाल्यानंतर मग मी एका रात्री येऊन त्याच्या घरी जे रात्रभर लिहित होतो ते माझं पहिलं नाटक होतं, जलबेल पतंगे साधत असो, हसन मंटोच्या 2 कथांवर आधारित टोबा टेक्सिंग आहे. आणि मग असा प्रवास झाला. मग इथून नाटक ते वाचलं चिन्मय मांडलेकरनी आणि मग सिरियल, मग फिल्म, असा तो प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आणि या सगळ्या मागे तुम्हा सगळ्या वाचकांचे आशीर्वाद आहेत. तुमच्या शुभेच्छांमुळेच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता काय म्हणायचं, जग इतकं स्पीड मध्ये आहे, वेगामध्ये आहे आणि सगळ्यांना सध्या लिहून समोरच्याला ऐकायला द्यायची, वाचायला द्यायची खूप घाई लागली आहे. त्याच्यातून छोट्या छोट्या कथा निर्माण होण्याची पुन्हा एक स्टाईल डेव्हलप होते. अशा स्टाईल मध्ये इतकं डिटेल म्हणजे सूक्ष्म अवलोकन करून ते सगळे सूक्ष्म संदर्भ कथेमध्ये आणणं. आणि ही मांदळकरबाई ही सुद्धा कथा तुमची खूप मोठी आहे. म्हणजे एडिट करताना मला खूप मानसिक भावनिक त्रास झाला एडिट करण्यासाठी. पण असं हा जो लिखाणाचा तुमचा पॅटर्न आहे, हा मुद्दाम ठेवलेला पॅटर्न आहे का? कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही खूप सुंदर एडिट केले. पहिली गोष्ट म्हणजे या कथा मोराच्या बायकोच्या पुस्तकातील सगळ्याच कथा अनेकांनी वाचलेल्या आहेत, वाचन होत असतं त्याचं. पण आणि त्या सगळ्या दीर्घ कथा आहेत, त्यामुळे त्याचं एडिट करताना खूप भान राखावं लागतं आणि ते तितक्या सुंदर पद्धतीने एडिट होणार असेल तरच ती कथा पोहोचते. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने एडिट केले की त्यातल्या
ज्या अनुभवत नाही की काही गेल्यासारखं काही कमी असं वाटत नाही, इथे जर्क वाटत नाही, कुठेही जम्प वाटत नाही. ही कथा जम्प झाली, इथे काहीतरी एडिट केलं, खूप सुंदर पद्धतीने ती तुम्ही एडिट केलं. त्याविषयी मी तुमचे आभार मानतो, तुमच्या सगळ्या टीमचे अभिनंदन करतो. आणि त्यामुळे वाचकांना कळलेही नसेल की ही कुठे एडिट केलेली आहे कथा. तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे येतो की इतका तुम्हाला असं विचारायचं इतका वेळ का अवधी लागतो या लिखाणाला माझ्या. हा, तर मला असं वाटतं की ना हे एक मी या कथांकडे एक जगण्याचं भान म्हणून पाहत. मला ते दिवाळी अंकासाठी लिहायच्या नसतात किंवा मला पुस्तक प्रकाशित करायचे म्हणून लिहायच्या नसतात. ग्रंथालय हे माझं घर आहे असं मानतो. सुदेश, विलासपूरकर, अरुण जोशी या सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलेलं आहे की मी आज सांगितलं की माझं असं पुस्तक मला काढायचं, ते लगेच दुसऱ्या दिवशी त्याची तयारी सुरू होते त्यांच्याकडे आणि ते दरवर्षी विचारत असतात. पण मला ते पुस्तकासाठी कथा लिहायची, मला कथा माझ्यासाठी लिहायचं आणि मला जे काही जगणं समजलेलं आहे ते सांगण्यासाठी कथा लिहायच्या. आता ते जगणं मला जे जगण्याचं काय ताणे बिणे आहे किंवा त्यातल्या मी जे सांगतोय त्यामागे मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे असं पण होतं. नवऱ्याच्या बायकोची कथा किंवा जावेद जिवंत आहे या कथेमध्ये पण मी जे कथालेखक म्हणून जो सांगत असतो ते एक वेगळंच सांगत असतो. पडद्यावर काहीतरी वेगळं चित्रण, पण त्याच्या मागे मला काहीतरी वेगळं सांगत असतो. लेखक जो आहे तो वेगळं काहीतरी त्याला सांगायचं असतं आणि तो वेगळं सांगत असतो. तर जोपर्यंत मला ते मी सांगतोय ते परफेक्ट येत नाही तोपर्यंत मी थांबून जातो. मला तशी घाई नसते. त्यामुळे कधी कधी म्हणजे बहुतेक वेळ सगळ्याच कथांना किमान 1 वर्ष मी लिहिता येतो आतापर्यंत. हा काय म्हटलं पुढे मला माहित नाही काय. अगदी काही काही कथांना त्याहीपेक्षा जास्त अवधी लागतो. अगदी जावेद जिवंत आहे ही कथा मी 7 वर्ष जवळपास लिहित. ती कथा आता 3रा डोळा या कथासंग्रहात आहे आणि त्या कथेला गेल्या वर्षीच सगळ्या दिवाळी अंकातली उत्कृष्ट कथा म्हणून पारितोषिक छंदश्री दिवाळी अंकाने दिलेलं आहे. भारत शासनाचे परीक्षक. प्रणव सखदेव बघतायत आपली ही मुलाखत. तुमचा आवाज नाही येत नाहीये तुमचा आवाज नाही. आवाज माझा पोचत नाहीये तुमच्यापर्यंत. हॅलो हॅलो सर, माझा आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत? मला तुमचा आवाज येतोय सर. हॅलो हॅलो हॅलो, हा सर, मला तुमचा आवाज येतोय. माझा तुमच्यापर्यंत पोचतोय का? नाही गो. हा हॅलो हॅलो. हॅलो, हो मला येतोय सर तुमचा आवाज. माझा तुमच्यापर्यंत पोचतोय का? हॅलो 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 हॅलो. डिव्हाइस म्यूट नाही ना झालाय सर? हा आता बोलूया का? येते का बघा? हो, माझा आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत? हो, थोडा खूप लो येतोय तुमचा आवाज. हो का? हा बोलूया. बोलिये. हो हो बघू बोलून बघू, म्हणजे तुम्हाला ऐकायला येतंय की नाही मला लक्षात येईल.
थोडासा इकडून येतोय, खूपच कमी येतोय का आवाज? थोडं मोठ्याने बोललं तर पोचतोय आवाज? तुमच्याकडे काही आहे का? नाही ना? नाही सर, माझा आवाज पोचत नाहीये का तुमच्यापर्यंत? हो हो, थोडं म्हणजे काहीतरी होते, म्हणजे ते माझ्याकडे खूपच लो येते तुमचा आवाज. हा, आता विचारलं तर सांगा मला. हा, प्रणव सखदेव आहेत ऑनलाईन, त्यांनी प्रश्न विचारलाय, तो प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवू का लगेच? हा हा, काय हा म्हणतोय प्रणव? हा, तुम्ही हिंदीतलं वाचन बरंच करता, त्याबद्दल म्हणजे समकालीन हिंदी फिक्शन बद्दल थोडं बोलाल का? आणि दुसरं आहे, कथा आणि कविता या दोन्ही फॉर्मकडे कसं पाहता एक लेखक म्हणून? हा, समकाल तुम्ही प्रणव काय विचारतो? समकालीन हिंदी, समकालीन हिंदी फिक्शन बद्दल थोडं बोलाल का? समकालीन हिंदी, ओके. समकालीन हिंदी शिक्षण मला सांगायला आवडेल की हिंदीचा जो प्रदेश आहे तो खूप वास्ट आहे, मोठा आहे, महाराष्ट्रापेक्षा मोठा आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भाषा ही वेगळ्या आहेत, जाणीवाही वेगळ्या आहेत. म्हणजे तिथे छत्तीसगडमध्ये तिथे वेगळी भाषा बोलली जाते, तिथे बिहारमध्ये मैथिली बोलली जाते, हिमाचलमध्ये पहाडी बोलली जाते. आता या सगळ्या वेगवेगळ्या भाषांचे संस्कार वेगळे आहेत, संस्कृती थोडीशी वेगवेगळी होते आणि चालीरीती वेगवेगळ्या आहेत, आणि ते घेऊन त्या सगळ्या कथा येतात. आणि त्यामुळे हिंदी फिक्शन मराठी फिक्शन पेक्षा खूपच त्याचा कॅनव्हास मोठा आहे. त्यामुळे हिंदी वाचलं तर मला वाटतं मराठीपेक्षा जास्त व्हेरिएशन्स तिथे एक लेखक म्हणून मला सापडतात. मला तो जो अभ्यास होतो तिथे खूप चांगला होतो. म्हणून मी नवीन लेखकांना किंवा नेहमी सांगत असतो की हिंदी खूप चांगले अंक निघत असतात, त्यांची मासिक पत्रिका आहे, आणि ते वाचलं तर खूप फायदा होतो. दुसरा प्रश्न जो विचारलाय प्रणव, तो कविता आणि कथांवर आहे की तो कविता आणि कथांवर मध्ये काय फरक आहे तो. तर कविता हा एक जेन्युइन प्रकार आहे. आपण म्हणतो जसं की तो आतून येतो, तो ठरवून लिहिता येत नाही. असं होतं ना की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो, संगीतकाराचा मुलगा संगीतकार होऊ शकतो, गायकाचा मुलगा गायका होऊ शकतो. कवीचा मुलगा कवी होईलच याची म्हणजे शाश्वती नाही तिथे ना, कारण ते शिकवता नाहीत, कविता शिकवता नाहीत, कविता तसं लिहिता नाहीत. म्हणजे आता खूप जण तसं ठरवून लिहितात वगैरे कविता, मला तरी तसं नाही लिहिता येत. आणि इतरांच्या म्हणून म्हणून कविता हा जेन्युइन प्रकार मानला जातो की तो ठरवून लिहिता नाहीत. कथा, नाटक हे ह्याची मांडणी करून लिहिता येतं, पण माझ्या बाबतीत थोडं तिथे अजूनपर्यंत तरी मला तसं जमलेलं नाही की मांडणी करून कथा लिहिणं. नाटकाचंही तसंच होतं, मांडणी करून नाटक लिहिणं अजून मला जमलं नाही. मी 7 नाटकं लिहिली, एक व्यावसायिक वरही आलं, त्याला जी नॉमिनेशनही मिळालं, बाई अमिबा स्टील ग्लास नावाचं जे नाटक होतं गेल्या वर्षी झालं होतं. पण मला ते मांडणी करून नाही येत की यानंतर असं झालं पाहिजे अशी मला ते कवितेची सवय असल्यामुळे ते कवितासारखंच येतं. आणि मला वाटतं ती पोएट्री आहे त्यामध्ये, नाटकामध्ये, कथांमध्ये. तुम्ही कथा पण वाचता असेल तर तुमच्या लक्षात येईल, त्यामध्ये पोएट्री आहे माझ्या कथांमध्ये, नाटकांमध्ये रिदम आहे, ताल आहे. म्हणून मला वाटतं की नाटक जास्त किंवा कथा जास्त चांगली होत असावी असं मला वाटतं. त्यातली भाषा म्हणजे मला उदाहरणाला एक काही सांगितलं तर, म्हणजे तितका मी मोठा नाही, पण शेक्सपियर वॉज म्हणजे त्यांनी खूप चांगली नाटकं लिहिली, पण तो कवी होता. इथले आपले तात्यासाहेब हिरवाडकर, कुसुमाग्रज नाटकं लिहिली त्यांनी, कवी होते म्हणून त्यांच्या नाटकातली जी भाषा पाहाल तर ती सगळी अशी आहे. तेंडुलकर जे बेसिकली त्यांनी कवितेपासून सुरुवात केली आणि मग नाटक, त्यामुळे तो आपल्याला मला वाटतं त्या
प्रकारात पुढे तुम्ही लिहाल त्यामध्ये तो एक रिदम येत जातो कवितेचा. फणवच्या पण कविता कथा तुम्ही वाचा तर त्याच्यामध्ये भाषेमध्ये एक लय आहे. ते जे डायलॉग इंटरॅक्शन होत असतात त्या भाषांमध्ये एक लय आहे आणि त्या लयीमुळे ते संवाद जे आहे ते आपल्याला आपले वाटू लागतात, लगेच भिडतात. तर मला वाटतं तो एक फरक असला कविता आणि कथांमध्ये तरी ते दॅट इज अ मिक्सचर ऑफ दॅट पर्टिक्युलर आर्ट फॉर्म कथेविषयी आणि कवितेविषयी. हा तर ताई. मध्ये फक्त मी डिस्टर्ब नाही केलं बोलताना. तुमचा कॅमेरा ऑफ झालाय का, एकदा चेक करताय? काय होतं की मला तो आवाज दूर जाईल. व्यवस्थित येतोय? मला ना तुमचा आवाज खूप लो येतोय. ओके, मला तुमचा बरं. आवाज खूप लो येत असल्यामुळे मी तो असं कानाजवळ धरलाय. मला ओके, माहित नाही काय नेमकं झालेलं आहे. अच्छा, बरं. तुम्ही प्रश्न विचारा आणि मग मी समा कॅमेरा पाहतो. हो, चालेल चालेल. समाधान विक्रम म्हणून आहेत, ऑनलाईन आहेत ते, आणि त्यांनी प्रश्न विचारलाय, कथा आणि कथा विस्तार याबद्दल सांगाल का? हो हो, जरूर जरूर. कथेचा एक जर्म तुम्हाला सापडतो. म्हणजे एक या मांदळकर बाईचंच उदाहरण घेता येईल आपल्याला. मांदळकर बाई ही माझा मित्र आहे राम दौंड, चांगला दिग्दर्शक आहे, चांगला ऍक्टर आहे कल्याणचा. ते आम्ही चर्चा करत बसताना हे त्यांनी सांगितलं की यार आमच्या बाई होत्या ना त्या खूप कुरूप होत्या आणि खूप त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम होता. पण त्या कविता शिकवायला लागल्या ना की असं सुंदर दिसू लागायच्या आणि मग त्यांनी ते असं नाचून दाखवलं की, आणि मग तिथे मांदळकर बाई माझ्यात शिरली. मला वाटलं यार म्हणजे किती हे वेगळी गोष्ट आहे की एक कविता असते ती तुमचं ट्रान्सफॉर्मेशन घडवते. तुम्ही कुरूप असता आणि तुम्हाला ती सुंदर बनवून टाकते. म्हणजे वर्गातली 50 मुलं जी आहेत त्यांना कुरूप मांदळकर बाई कविता म्हणायला लागल्याबरोबर सुंदर दिसू लागते. हे ट्रान्सफॉर्मेशन मला गजबचं वाटलं आणि मी मग मांदळकर बाई विषयी बोलू लागलो, विचार करू लागलो आणि विचार करता करता मला मग मांदळकर बाई मला जवळच्या होत्या किंवा मांदळकर बाई माझ्या शिरत गेल्या. कदाचित माझं ट्रान्सफॉर्मेशन मांदळकर बाईत होत गेलं आणि मग ती कथा काही काळानंतर तशी उतरली. तर हा कथाचा विस्तार आहे तो तुमच्यात होऊ लागतो जेव्हा तुम्हाला एक जर्म सापडतो की ही मांदळकर बाई, आणि त्यानंतर ते मांदळकर बाई काय असेल, मग तिचं असं का झालं असेल, हा विचार करता करता मग तुम्ही स्वतः ते कॅरेक्टर बनवू लागता. तुम्ही स्वतः कॅरेक्टर बनवू लागला की त्याच्या भावना, त्या कॅरेक्टरच्या भावना तुम्हाला कळू लागतात. मग तुम्हाला स्वतःला त्रास होऊ लागतो, जसं तुम्हाला वाचताना आणि सगळ्यांना वाचताना ह्याचा त्रास होतो. तो त्रास खरं तर मी खूप वेळा भोगलेला असतो, जो मांदळकर बाईंना झालेला असेल त्या बाईंना किती झालेला असेल त्याचा एक काहीतरी अंश मी लिहिताना भोगलो आणि तो लिहिताना अंश जो वाचकाला भोगला जातो आणि तो कथा विस्तार मग ऑटोमॅटिक होत जातो. मला वाटतं तुम्हाला कळू लागतात की हा मांदळकर बाईच्या आयुष्यात हे घडलं असेल, ते घडलं असेल, आणि मग ते कथेचा विस्तार मला वाटतं होत जातो. नीलम हा ताई. अडसुळे आहेत ऑनलाईन. हॅलो, नीलम अडसुळे आहेत ऑनलाईन. त्यांनी प्रश्न विचारलाय, मोराची बायको हे पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा कुठून मिळाली आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास आणि बालपण कसं होतं याबद्दल कृपया सविस्तरपणे सांगा. प्रेरणा मोराची बायकोच काय झालं की म्हणजे ह्या बाईच्या कविता त्या आधी आलेल्या आहेत, मोराची बायको ह्या संग्रहाआधी, आणि त्यानंतर तिसरा डोळा जे आत्ता आलं त्यातल्या कविता ज्या त्या कथा आहेत त्या खरं तर आधी झालेल्या आहेत प्रकाशित. पण एकदा असं झालं एक कथा लिहिताना की जी त्या मोराची बायको मध्ये आहे
की एक माझी हिंदी कवयित्री आहे मैत्रीण, ती मला म्हणाली की मेरे सपने में ना मोर आता है. ती आता मोठी आहे, कवयित्री आहे आणि तिला मुलं वगैरे पण आहे. आणि माझ्या लक्षात आलं यार की इथे काहीतरी कथा है. मी तिला म्हटलं की यार इसमें कथा है, स्टोरी है ये. ती म्हणाली क्या स्टोरी है इसमें. तर मी म्हटलं पता नहीं इसमें, लेकिन मुझे लग रहा है कि इसमें स्टोरी आप लिखो. म्हणे मुझे कुछ स्टोरी वोरी दिखती नहीं इसमें, आप लिखना है आप लिखो. आणि मग माझ्या ते डोक्यात मोर एका मुलीच्या लहानपणापासून तरुण होऊन ती 16 होते म्हणजे एक स्त्री, आणि तरी पण तिच्या मनात जर मोर येत असेल, तिच्या स्वप्नात मोर येत असेल, तर तो मोर नेमका काय आहे हे मला सतवू लागते. ही गोष्ट मला खूप डाचू लागली. आणि मग ती विचार करता करता मग ती मोराची बायको येत गेल्या आणि ती त्या सगळ्याच कथा मग तशा एका फेज मध्ये येऊन गेल्या आणि ते मोराचं बायको कथासंग्रह आला. आणि बालपण वगैरे मी झोपडपट्टीत राहिलेलो हे आहे. लहानपणीपासून तसे वाचनाचे संस्कार वगैरे काही तसे झाले नाहीयेत माझ्यावर. जे वाचू लागलो ते मुशायरे वगैरे, तरुणपणी असताना ते मुशायरे वगैरे पाहू लागलो आणि मग माझं ते वाचन थोडं सुरुवातच हिंदी मुशायरे आणि ते ऐकण्यापासून आणि हिंदी शेरो शायरी वाचण्यापासून झाली. एक मुलगा काही होता, एक आमचा मित्र होता, तो खूप धार्मिक होता आणि मग आम्ही नाक्यावर उभे राहायचो तर ते डिबेट करायचो आम्ही. तर तो खूप धार्मिक होता, तो खूप धार्मिक गोष्टी सांगायचा. आता त्याला डिबेट करण्यासाठी, त्याला काउंटर क्वेश्चन करण्यासाठी मग मी कबीर, बायबल, गीता हे वाचून काढले आणि मग त्या निमित्ताने अभ्यास सुरू झाला. आणि कबीर वाचताना वाटले यार किती हा ग्रेट माणूस, रिबेलियन आहे, पहिला रिबेलियन. आणि तिथून असा हा प्रवास सुरू झाला वाचनाकडे आणि लेखनाकडे. हॅलो. हा ताई. हा सर, आता उल्लेख झाला त्या कविता संग्रहाबद्दल पण ऐकायचंय. बाईच्या कविता खूप हेलावून टाकल्या त्या आणि पुस्तक वाचायला घेतल्यानंतर स्वतःला आत बघायला लावणाऱ्या अशा कविता आहेत त्या सगळ्या. तर त्या कविता संग्रहाबद्दल ओके. आवाज तर आता व्यवस्थित येतोय माझा? हा, आता मी थोडस ह्याला लावून पहा तुम्ही. हॅलो. आवाज फुल आहे माझा. हॅलो. हॅलो. नाही, हॅलो. काहीतरी गडबड आहे. हॅलो. काहीतरी गडबड मला आहे. येतोय सर आवाज तुमचा. हो हो, माझा तुम्हाला क्लिअर येतोय का? एकदम व्यवस्थित येतोय सर. तुम्हाला क्लिअर येतोय ना? एकदम माझा आवाज व्यवस्थित तुम्हाला येतोय. क्लिअर येतोय? हो हो, एकदम व्यवस्थित. तुम्हाला क्लिअर येतोय का माझा आवाज? हो, आवाज क्लिअर आहे सर तुमचा. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, आवाज येतोय एकदम व्यवस्थित. हा, नाही कॅमेरा चालू ठेवतोय रे, आवाजाचं काहीतरी प्रॉब्लेम. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय सर, व्यवस्थित येतोय. ओके ओके. तर बाईच्या कविता हा संग्रह 2010 साली आलेला आहे आणि त्यातल्या काही कविता ऐकायच्यात का? त्या कविता संग्रहाबद्दल सुद्धा ऐकायचंय. कविता ऐकायच्याच आहेत सर, फरमाईश यायलाच लागली आहेत. अच्छा, तर त्यातल्या कविता अशा आहेत काही. एक 2-3 छोटे छोटे तुकडे ऐकवतो मी की आत अन बाहेर
बाई म्हणजे गुंता, आत अन बाहेर बाई म्हणजे गुंता, कधी तिचा तिनंच केलेला, कधी पुरुषानं बनवलेला, तिचा तिला न कळलेला, तिचा तिला न कळलेला आणि पुरुषाला न सुटलेला, आत अन बाहेर बाई म्हणजे गुंता. दुसरी छोटीशी कविता आहे की बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, हात जोडते आणि पुटपुटत ओठातला अंधार पोटात घेते, ओठातला अंधार पोटात घेते. तिसरी कविता अशी आहे की प्रत्येक बाई वेगळी, छातीत अन पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची. प्रत्येक बाई वेगळी, छातीत अन पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची, सगळ्या बाया नाही शिवता येत एकाच मापात. त्यात शिवण जरा उसली, त्यात शिवण जरा उसली तरी शील उसण्याचे भय नवऱ्याकडून वा बघणाऱ्याकडून, नवऱ्याकडून वा बघणाऱ्याकडून. आणि एक शेवटची एक कविता ऐकवतो, सुरमई नावाची जी कविता आहे, खूप जणांना आवडते ती. की तुम्हाला सुरमई माहित आहे, तुम्हाला सुरमई माहित आहे, अरे वा, बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नसणार. पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमई विषयी? अरे वा, तुम्हाला तर सगळंच माहित आहे की. म्हणजे तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचा मांसलपण, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते. आता आणखी विचारलं तर सांगालही तुम्ही की काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते, तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व करावं ते, तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते. पण म्हणून तुम्हाला सुरमई विषयी सगळंच माहित आहे असं वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाही, तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाही, तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाही, तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहित नाही, आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलाढाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही. एक सांगतो रागवू नका, एक सांगतो रागवू नका, तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहित आहे, सुरमई नाही. तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहित आहे, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच्याही बाबतीत, तुम्हाला बाईची फक्त चव माहित आहे, बाई नाही. धन्यवाद. त्या कथासंग्रहातली सुरमई ही माझी सुद्धा वैयक्तिक अत्यंत आवडीची कविता आहे सर. थँक्यू. मोराच्या बायकोतील कोपऱ्यातलं टेबल ही कथा छान आहे. विवेक घोडमारे आपल्या सोबत आहेत, प्रश्न विचारतायत, या कथेतले प्रसंग गवसले कसे, असा त्यांचा प्रश्न आहे. अच्छा, ओके. नाही, जसं मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला की कथा विस्तार करतात, हे सगळे मला खूप आनंद वाटतो आणि आश्चर्य याचं वाटतंय की इतके सगळे जेन्युइन प्रश्न विचारतात. मला नक्कीच माहिती आहे की हे सगळे तुम्ही जे प्रश्न विचारणारे आहात ते सगळे ताकदीचे कथाकार असतील, ताकदीचे लेखक असतील आणि ताकदीचे कवी नक्कीच असतील, कारण ते परफेक्ट प्रश्न विचारतात. जे प्रश्न विचारायला हवे तेच विचारत आहेत आणि त्यामुळे
चे आभार आणि सगळ्यांना हॅट्स ऑफ की हा प्रश्न खूप खरं तर चांगला आहे की त्यातले प्रश्न इतके बारीक बारीक ते हे आहेत, प्रसंग आहेत. त्यातले काही प्रसंग खरे आहेत, काही प्रसंग ही क्राफ्टिंग आहे आणि ते क्राफ्टिंग तुम्हाला करावं लागतं कथेच्या अनुषंगाने. जसं कथा विस्तार म्हणाल इथे एक लेखक म्हणाले, वाचक लेखक जे आहेत ते म्हणाले की कथा विस्ताराचा मुद्दा आहे. तो ते कथा विस्तार करताना एखादं कॅरेक्टर घडवताना त्यातल्या आयुष्यातल्या बारीक बारीक गोष्टी मला वाटतं ते करणं गरजेचं असतं. आपण काय करतो आयुष्यातल्या सगळे महत्वाच्या आणि मोठ्या घटना घेत जातो कथा लिहिताना, कादंबरी लिहिताना. पण आपल्या आयुष्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी पण घडत असतात की मी दुकानदाराकडे गेलो आणि दुकानदाराशी माझा संवाद घडताना काही विनोद झाला किंवा काही भांडण झालं, तर ते भांडण किंवा तो विनोद झालेला विनोद माझं कॅरेक्टर जे माझं पात्र घडवत असतो. माझं पात्र काय आहे हे नेमकं वाचकांना किंवा श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना, ऑडियन्सला सांगत असतो. त्यामुळे गंमत अशी होती की आपल्याकडे कथा किंवा कादंबरी किंवा नाटक म्हटल्यानंतर जे मोठे मोठेच प्रसंग असे घेतले जातात की बाबा ते कॅरेक्टर त्यातून दिसेल असं. तर जरुरी नाही की कॅरेक्टर दिसायला हवं असेल. तर आता आमच्या सिरियल मध्ये एक होतं सावित्री ज्योती, तर त्याच्यामध्ये तो माणूस होता, तो शिक्षक आहे असं दाखवलं. तर मी दाखवलं की तो वर बसतो आणि त्याला समोरच्याला सांगतो तू खाली बस आणि माझा ऐक. आता ही इतकीशी छोटीशी गोष्ट आहे, ही ते कॅरेक्टर दाखवतं की बाबा हा याला नेहमी वरून बोलायची, अधिकाराने बोलायची सवय आहे. तर अशा काही घटना आहेत. ते सरोळकर एक पात्र जे आहे ते तसंच जसं मांदळकर बाई सारखं ते पात्र मला दिसलं आणि त्याच्यानंतर मग ते क्राफ्टिंग होत गेलं. काही त्यातल्या खऱ्या घटना आहेत, काही क्राफ्टिंग केलेल्या आहेत आणि ते क्राफ्टिंग तुम्हाला कथालेखक म्हणून ते करावं लागतं. फक्त ते क्राफ्टिंग करताना ते कंटाळवाणं होणार नाही ही खबरदारी घ्यावी लागते. एक गोष्ट आवर्जून सांगायची सर की ह्या मोराची बायको या कथासंग्रहातल्या कथा वाचताना त्रास होतो भावनिक खूप. म्हणजे कथा अशा ठिकाणी जाऊन संपतात. म्हणजे आता सुद्धा कोपऱ्यातलं टेबल ही सुद्धा कथा आहे. ही कथा कथा प्रत्यक्ष वाचून संपल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये ती सुरू होते की आता काय झालं असेल आणि मग ती त्रास द्यायला लागते. भावनिक त्रास होतो त्या गोष्टीचा. तुमच्या नंतर ह्या 2020 मध्ये आलेल्या तुमच्या कथा संग्रहाबद्दल सुद्धा मला ऐकायचंय. तिसरा डोळा, जी पुन्हा तसंच भावनेला साथ घालणारा कथा संग्रह आहे. होय. तुम्ही खूप चांगलं म्हणाल की कथा संपल्यानंतर ती डोक्यात सुरू होतं. मी तोच आर्ट फॉर्म मानतो की जो संपल्यानंतर सुरू होतो. म्हणजे तुम्ही एक गाण्याच्या मैफिलीत बसला आहात आणि ती मैफल संपते आणि तुम्ही बाहेर पडता थिएटर मधून, ते गुणगुणच बाहेर पडतात. तर ते गुणगुणणं घरी जाईपर्यंत डोक्यात ते गाणं राहणं हे त्या कलाकाराचं यश असतं. मी नाटक लिहिताना पण मला असं वाटतं नेहमी की नाटक चालू आहे आणि थिएटरमध्ये लोक बसलेत ते नाटक नाहीये. नाटक संपल्यानंतर लोक घरी घेऊन जात आहेत नाटक आणि घरी चर्चा करतात, बोलतात, ते नाटक आहे, ते यश आहे. तर कथा किंवा कोणताही आर्ट फॉर्म संपल्यानंतर जर तो चालू राहत असेल, एक कविता मी म्हटलं तुम्हाला आता, ती कविता मी म्हटल्यानंतर ही कार्यक्रम संपल्यानंतर जर तुम्हाला आठवत असेल किंवा त्रास देत असेल तर तरच ती कविता आहे. नाहीतर ती कविता मी फाडून टाकायला. हा 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 मला वाटतं आर्ट फॉर्म म्हणजे हे मी मानतो. आणि दुसरं काय विचारलं तुम्ही, तिसरा डोळा विषयी विचारला. तर तिसरा डोळा ह्या कथा पण अशाच आहेत. म्हणजे तुम्ही म्हणालात ते खरं आहे, मोराची बायको आणि तिसरा डोळा पण आता नितीन दादानी वाचून तर नितीन कानविंदे
आणि त्यांनी वाचून मला मेसेज टाकला की या कथा खूपच त्रास देतात. माझा एक मित्र चांगला वाचक आहे आणि तो पण आर्टिस्ट आहे, आपला सागर अचलकर सोलापूरचा आहे, रंगकर्मी आहे आणि चांगला वाचक आहे. तर त्यांनी पण मोराची बायको वाचलं होतं आणि त्याला वाटलं की हा तिसरा डोळा पण मोराची बायको सारखाच स्त्रियांच्या जाणीवांशी केंद्रित असलेला संग्रह असेल, पण त्यांनी वाचलं तर हे सगळं सामाजिक प्रश्न आणि धार्मिक गोष्टींवर भाष्य करणार आहे. पण त्यांनी मला मेसेज टाकला, तो असाच टाकला की मोराच्या बायकोसारखं ह्या कथा भरपूर त्रास देतात आणि सध्या मी ते सगळं वाचल्यानंतर लिहिण्याच्या मनस्थितीत नाही. मिथिला सुभाष ताई आहेत, तुम्ही त्यांच्या सिरियल पाहत असाल, खूपच आजच्या काळातील आघाडीची संवाद लेखिका आहे. त्यांचे संवाद अनेक सिरियलला असतात. तर त्यांनी तेच म्हटलं की मी तुझ्या कथा मोराची बायको वाचल्यानंतर मी घाबरते तुझ्या कथा वाचायला, मी त्याचा सहन करू शकत नाही, तेवढं पेलू शकत नाही. तर मी थोड्या थोड्या काळाने ती वाचेन किंवा वाचणारच नाही, मला माहित नाही. तर हा त्रास मी भोगलेला असतो असं मला वाटतं की तो त्या पात्रांना झालेला त्रास असतो. मी ते माझ्या प्रस्तावनेत लिहिले की त्यांचा त्रास आहे तो ते लिहू शकत नाहीत, म्हणून मी वाटतं की कोणीतरी ते लिहिण्याची गरज आहे, म्हणून मला वाटतं लिहिण्याचं. म्हणजे सगळ्यात जास्त काय होतं की आपण सगळे लेखक ना, हे सगळे असे घरात बसून आम्ही लिहितो, एसी मध्ये बसून आणि वगैरे. पूर्वीचे तर लेखक सगळे अगरबत्ती लावून वगैरे असं ते लिहायचे, फारच हास्यास्पद होतं ते. आणि म्हणतो तर मला वाटतं तो बायका पोरात राहून लिहायचा, त्याची पोरं आसपास खेळत असायची, त्याच्या मांडीवर बसत असायची तरी ते लिहायचे. ते मला वाटतं खरं लेखक असतात. पण ज्यांच्या विषयी लिहितो ते बूट पॉलिश वाले असतात आणि ते लोक तिथे उन्हातान्हात काम करत असतात. त्यांच्याविषयी आम्ही इथे बसून असं चौकटीत बसून लिहितो, तर त्यांचा त्रास लिहिताना तो त्रास आपल्याला झाला पाहिजे. मला वाटतं मला लिहिताना मी बूट पॉलिश वाला होत असेल तर मला ते लिहिण्याचा अधिकार आहे त्याची कथा. मी जर बूट पॉलिश वाल्याची कथा लिहिताना मला बूट पॉलिश वाला होता येत नसेल, माझ्यात ते शिरत नसेल, तर मी लिहिणं म्हणजे खोटं आहे, मग ते थांबवायला हवं असं मला वाटतं. हा ताई. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हा, येतोय आवाज, येतो. पटकथा, ललित नाटक आणि संवाद ह्याही तुमचा आवडीचा प्रांत आहे, तर त्याबद्दल विस्ताराने सांगा प्लीज. तो पटकथा आणि पुन्हा एक वेगळा फॉर्म येतो, म्हणजे तो एक शिकण्यासाठी मला चांगली संधी मिळाली. चिन्मय मांडलेकरने ते मी म्हटलं तसं मोराची बायको नाही, मंटोचं जे नाटक लिहिलं मंटोच्या कथांवर, ते चिन्मयनी कुठेतरी स्क्रिप्ट वाचलं आणि मग त्यांनी मला बोलवून घेतलं, मग सिरियल लिहायला सांगितलं. आणि मग ते लिहिताना मला तो वेगळा थोडासा अभ्यास केला, पटकथा कशा असतात, मग आणि ते लिहून जातं. ते एक माध्यमांतर आहे, थोडस त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग तुम्हाला कळतं की हा कथेचं नाटक कसं होऊ शकतं, नाटकाचं सिरियल कशी होऊ शकते किंवा नाटकाचा सिनेमा कसा होऊ शकतो. तर ते थोडस माध्यमांतर आहे, तो अभ्यासाचा एक भाग आहे आणि ते कोणीही केलं तर ते जमतं, ते जमेल ते. तंत्र येते आणि तंत्र शिकून घेतल्यास कदाचित लक्षात होय, येऊ शकेल होय, होय. लेखकांच्या. एक प्रश्न आहे पण तो थोडासा वर गेलाय, त्यामुळे हा हा. कादंबरी लिखाणाचं काही विचार आहे का डोक्यामध्ये? नाही, सध्या तरी अजून. हा, अनुषा जगताप नावाच्या लेखक आहेत आपल्या, त्यांनी विचार. धन्यवाद. हा प्रश्न खूप जण मला विचारत असतात कादंबरीचं. अगदी नेमाडे सर पण म्हणतात की कथा हा प्रकार दुय्यम आहे आणि कादंबरी, नेमाडे सर ना मी गुरु मानतो, पण हे मात्र मानत नाही की कादंबरी हा प्रकार
प्रथम येतो आणि कथा हा प्रकार दुय्यम आहे. मला तरी असं नाही वाटत. कथा हा प्रकार तुमच्या आयुष्यातलं एक एक तो एक एक वीट काढावी घराची आणि त्या विटेतून तुमचं अख्खं घर दाखवावं इतका तो सशक्त प्रकार आहे. म्हणून तर आज आपलं जे मौखिक साहित्य आहे किंवा आपल्याकडे सगळ्या परंपरा आलेल्या आहेत ते कथात्मक साहित्यच. पूर्वी काही कादंबऱ्या वगैरे लिहिलेल्या नाहीत. हे सगळ्या कथा आहेत. म्हणजे अगदी महाभारत हे महाकाव्य किंवा अगदी त्याचा मोठा पैसा आहे. त्याचा कॅनव्हास मोठा आहे. पण त्यातही त्या कथा आहेत. तुम्ही पाहिलात तर दॅट इज कोलाज. महाभारत हे एक कोलाज आहे. म्हणजे शिशुपालाची एक कथा आहे, गांधारीची एक कथा आहे, शकुनीची एक कथा आहे. या सगळ्यांच्या कथा हे जोडून 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 बलरामाची कथा आहे, त्यात सुदामा असेल, राधा असेल, या सगळ्यांच्या कथा जोडून हे एक काव्य बनलेलं आहे. ते कोलाज आहे. प्रत्येकाची एक एक कथा आहे. ती कथा बनून कादंबरी झालेली आहे असं म्हणताय. त्यामुळे ही तुमची कादंबरी जी आहे त्या हे हे कथांचंच कादंबरी बनलेली असते. आता तुम्ही म्हणता की मी कादंबरी, तर मला जोपर्यंत कथा सोडत नाही तोपर्यंत मी ठरवून म्हटलं की तसं ठरवून नाही लिहिता येत मला. आणि त्यामुळे अजून काही तसं जो विषय सगळेजण म्हणतात की तुझ्या विषयाचा पैस मोठा असतो, तू कादंबरी लिहायला घे, पण मला ते तसं ठरवता येत नाही अजून. जी कथा जाईल पुढे जाईल तर ती कादंबरी झाली तर होईल, नाही झाली तर कथा होईल. आणि त्यावर मी समाधानी आहे. जसं मी म्हटलं की मला मला पुस्तक प्रकाशनासाठी किंवा कादंबरी लिहायसाठी मी कथा लिहित नाही किंवा मी कथा लिहिण्यासाठी पण कथा लिहित नाही. जे मला वाटतं की हा ही माझी गरज आहे त्यावेळेची ती माझी निकष असते मला व्यक्त होण्याची. मला मला एखादं पात्र दिसलं तर तो मला त्रास जो होत असतो त्या त्रासातून बाहेर निघण्यासाठीची माझी निकड असते. माझी कथा लिहिणं ही निकड नसते की बाबा मला दिवाळी अंक मागतायत म्हणून. ती मला मला त्या त्रासातून बाहेर पडायचं असतं म्हणून मी ती कथा लिहितो इतकंच. पर्सनलला मला व्हॉट्सअपला एक मेसेज आलाय. हा, काय म्हणते? तिसरा डोळा वाचताना पर्सनल व्हॉट्सअपला एक मेसेज आलाय. त्यांनी आपल्या कमेंट मध्ये नाही टाकलंय. तिसरा डोळा वाचताना त्रास होतो, इतकं त्रासदायक कसं लिहिता? इतकं त्रासदायक आहे म्हणजे जसं म्हणतो जसं म्हणतो की इतकं सगळं त्रासदायक आहे की या सगळ्या सोसायटीमध्ये. तर ते त्रासदायक आहे हे समजावं की बाबा असं आपल्याला समजलं पाहिजे. आपण खूप एक सिक्युअर जगात राहत आहोत. आपण सगळे खरं तर तुम्ही नीट पाहिलं तर एक वाचक जो वर्ग आहे, आपले जे वाचणारे लोक आहेत ते एकतर मध्यमवर्गीय असतात किंवा ते उच्चवर्गीय असतात, उच्च श्रीमंत असतात. त्यामुळे आपल्याला खाली तळाशी काय चाललंय, आपल्या पायाशी काय चाललंय हे माहीतच नसतं. त्या गवतामध्ये काय चाललंय हे गोष्ट माहीतच नसते आपल्याला. तर त्या त्रासातून सुटण्याचं ते एक मी लिहित असतो असं मला वाटतं. सर, तुम्हाला स्वतःला वाचायला काय आवडतं? थांबा एक मिनिट, काय म्हणताय? काय जास्त वाचता? तुम्हाला स्वतःला वाचायला काय आवडतं? तुम्ही स्वतः काय जास्त वाचता? मला वाचायला हिंदी आणि साहित्य मी जास्त वाचतो. म्हणजे कथा जास्त वाचतो मी. कादंबरी वाचतो. असं काही नाही, ठराविक ही नाही माझं की हाच साहित्य प्रकार वाचतो. मला नाटकं वाचावी लागतात. अभ्यास म्हणून पण वाचतो, आवड म्हणून पण वाचतो. कथा, कादंबरी, नाटक हे सगळंच वाचतो. तर पाऊण तासापेक्षा जास्त झाला आपण बोलतोय. पण तेच म्हणून आतापर्यंतचा हा जवळपास रोजचा 9 अनुभव आहे वाजत आलेत आमचा. आणि मलाही दुसरं काम थोडस करायचं आहे. त्यामुळे आपल्या गप्पांचा शेवट तुमच्या एका कवितेनं व्हावा. आम्ही चिल्लर सुट्टे पैसे या कवितेनं व्हावा असं वाटतंय. हॅलो.
हॅलो सर. मला वाटतं किरण येले सरांच्या नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम आला आज. त्यांच्या आम्ही चिल्लर सुट्टे पैसे या कवितेनं या कार्यक्रमाचा शेवट व्हावा असं आम्हाला वाटत होतं. पुन्हा सरांशी गप्पा मारण्याची वेळ येईलच. सरांचे पुन्हा एकदा इथूनच मनापासून आभार मानते आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. खरं तर 52-53 मिनिटांचं कथा वाचन आणि त्याच्यानंतर पुन्हा पाऊण तास आपण गप्पांचा कार्यक्रम अनुभवताय. सरांनी इथे थांबून वेगवेगळे प्रश्न विचारलेत, सरांपर्यंत आपल्या भावना पोहोचवल्यात. तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि पुन्हा भेट आहेच उद्या संध्याकाळी 7 वाजता 30-3 वाचन वसामध्ये. धन्यवाद. शुभरात्री.